चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल। जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवालात चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। चला तर मग आपल्या मनातील या महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। ज्या सवालाच्या अनुसार आपण सर्वांनी अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता उत्तर हे प्राप्त करून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी ही आपल्याला 5,000 ते 5,500च्या दरम्यान दिसत होती। पण अमेरिका इराण जे संघर्षाचं वातावरण थोडंसं वाढण्याचे संकेत दिसत आहेत, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी सोयाबीनचे जे बाजारभाव आहेत ते मागच्या 2 दिवसात थोडे सुधारताना दिसले आहेत। सोयाबीनची भाव पातळी 200 रुपयांनी सुधारली आहे आणि दर 5,200 ते 5,600 ते 700च्या दरम्यान पोहोचले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये ही दर पातळी पाहून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी प्रश्न विचारलाय की आम्ही कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री। लक्षात घ्या मित्रांनो, आपण सर्वांनी घाई करायची नाही, पण जास्त काळ थांबायचं नाही। तुम्हाला सांगतो 5,500चा दर जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही सोयाबीनची विक्री सर्वस्वी करून टाकायला हवी। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की जो अमेरिकेमध्ये असणारा सोयाबीनच्या पेरणीचा आकडा आहे तो यंदा 100% 4 ते 5% सुधारणार आहे आणि अमेरिका व भारत यांचं सोयाबीन एकदाच मार्केटमध्ये येतंय आणि भारतात पाऊस काळ कमी असेल तर तिथं पाऊस हा अधिक कोसळतो। म्हणजे भविष्याची परिस्थिती आपल्याला इंडिकेशन देत आहे की सोयाबीनची दर पातळी वाढण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे। मग अशा परिस्थितीत भविष्यात सोयाबीनचे बाजारभाव फार वाढण्याचे संकेत नाहीत, म्हणून ही जी तेजी सध्या 200 रुपयांची आपल्याला दिसत आहे तर या तेजीत आपण सोयाबीनची विक्री करावी हा आपल्यासाठी सध्याच्या कंडिशनचा सल्ला आहे। असं केलं तर आपला 100% फायदा हा होऊ शकतो, कारण भविष्यात सोयाबीनचे भाव वाढतील याची शक्यता फार कमी आहे। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती मग कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार।